नमस्कार, मी एलिझा आणि आपले सर्वांचे एलिझाज कॉर्नरमध्ये स्वागत आहे। आज मी तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहे हा वेगळा आगळा असा व्हिडिओ आहे। ह्या लहान लहान मुली आहेत आणि ह्या सर्व छोट्या छोट्या मुलींनी सुंदर असं एक्झिबिशन आणि त्यांच्या शिक्षकांनी केलेले आहे। बघूया या जो वर्ग आहे या वर्गाचं थीम आहे विलेज लाईफ। तर विलेज लाईफ हे सर्वांनाच आवडतं आणि असं एक छोटंसं नमस्कार नमस्कार आणि जर धन्यवाद धन्यवाद। आणि जेव्हा आपण असं लहानसं छोटंसं गाव बघतो तर हे गावाचं एक लहानसं असं एक आपल्याला छोटंसं असं एक बघायला मिळणार आहे। शहरी जीवन आणि गावाचे जीवन खूप हे वेगवेगळे आहे आणि या वेगवेगळ्या जीवनामध्ये हे जे शहरी जीवन आहे आणि आता हे आपलं आहे विलेज म्हणजे गाव। गाव म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा आठवण येते ती मामाचे गाव। मामाचे गाव हे खूप छान असतं आणि मामाच्या गावामध्ये शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या, शेती ह्या सर्व गोष्टी असतात। मोठमोठी अशी शेती केली जाते आणि आजकाल गावाने देखील तेवढीच मोठी मजल मारलेली आहे बघा। आणि या शाळेमध्ये जेव्हा मी आले तर मला हे खूप सुंदर असं वाटलं की हा एक व्हिडिओ काढावा गावातल्या जीवनाचा आणि तुम्हाला सर्वांना पाठवावं। किती छान आहे हा जीवन असतं हे गावातलं जीवन। खरंच आजकाल आपण खास सुट्टीसाठी जातो। काही वर्षापूर्वी आपल्याला वाटत होतं की कधी मी मोठं होणार आणि आपण असे हे जे खेळ आहेत ना हे खेळ आपण विसरून गेलेलो आहेत। हे गावामध्येच खेळले जातात। ही गावाची जी ओढ असते ना माणसांना, ही गावाची ओढ आपल्याला ह्या सर्व अशा उपक्रमांमधून बघायला मिळणार आहे। हे बघा, पतंग उडवणे, चक्री खेळणे। लहानपणी मी तर भरपूर प्रमाणामध्ये चक्री, पतंग, कधी मांजाचा त्रास व्हायचा तर कधी वेगवेगळ्या गोष्टींचा त्रास व्हायचा। पण अशा प्रकारे हे आपलं गावातलं जीवन जे आहे विलेज लाईफ आहे हे आपण आणि छोटेसे गावकरी आहेत बरं का। हे लहान लहान गावकरी आहेत जे माझं स्वागत करायचा प्रयत्न करत आहे आपापल्या वेगवेगळ्या कृतींमधून। बघा, गावामध्ये हे असे सर्व गावातले लोक एकत्र जमून लहान लहान मुलींनी गावातला पेहराव घातलेला आहे आणि ते आपलं स्वागत करत आहे। मी तुम्हाला आता प्रत्येक एक छोटी छोटी गोष्ट दाखवते बघा। हे घर, ही झोपडी, ही विहीर, चुलीवर तापवायचं पाणी, त्या पाण्याने आंघोळ करणे, गावाची ग्रामपंचायत, ग्रामपंचायतीमध्ये वेगवेगळी अशी समस्या सोडवली जाते। त्याचप्रमाणे शाळा, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, महाराष्ट्र डे, हे गावाचं मंदिर। तुम्हाला हे सर्व पाहिल्यानंतर ना नक्कीच तुम्हाला तुमच्या गावाची आठवण येणार आहे। हे सुंदर असं बघा बाजार, आठवडीचा बाजार। त्याच बाजारामध्ये आपल्याला मिठाई देखील मिळते आणि त्याच बाजारामध्ये आपण काय करत असतो, कपडे देखील खरेदी करत असतो, भाजी देखील घेत असतो आणि ह्याच बाजारामध्ये अशा प्रकारची फळे देखील शेतकरी ताजी फळं घेऊन येत असतात। आठवडी बाजार म्हणाले की वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। हे छोटे छोटे दृश्य बघून ना तुम्हाला खरंच खूप छान वाटले असेल। आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडणार असेल। जर माझा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला माझं चॅनलला सबस्क्राईब करा। एलिझाज कॉर्नरला तुम्ही सबस्क्राईब करू शकता। वेगवेगळ्या धान्यांनी बनवलेली ही चित्र, हे छोटी छोटी गावे आणि ही छोटीशी गावकरी बघा। हे सुंदर असं गावाचं चित्र आहे। वाव, हे किती छान आहे। छोट्या छोट्या झोपड्या, प्राणी ठेवायची जागा, शेळ्या मेंढ्यांचा गोठा,
ट्रक आणि ट्रकमधून घेऊन जा लॉरी. हा लहानसा शिक्षकांनी केलेला प्रयत्न आहे की आता हे जीवन आपण हरवून गेलेलं आहे खरं पाहता. माझ्या चॅनलमध्ये नाही. शाळा बघा, गाव, गावाची वेस, फळं विकणारा, कुंभार, बैलगाडी, विविध फळे, मोची म्हणजे चांभार, कुंभार, भाजीवाला, हे छोटंसं गाव. लहान मुलं आपल्या मम्मीला मदत करतात, आईला मदत करत असतात. हे सर्व असं दृश्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या शिक्षकांनी लहान लहान मुलांच्या मदतीने. आणि ह्याच त्या मुली आहेत ज्यांनी त्यांच्या शिक्षकांना वेगवेगळी अशी मदत केलेली आहे. बऱ्याचशा जणी आहेत ज्यांनी मदत केलेली आहे. फळांची बास्केट आणि हे सर्व साहित्य मुलांनी बनवलेलं आहे बरं का. लहान लहान मुली. तुम्हाला आठवते का ही कॅटी? बघा, मी लहानपणी भरपूर खेळलेले बरं का. कॅटीने वेगवेगळे पक्षी मारणं, फळं तोडणे, विट्टी आणि दांडू. हे बघा, विट्टी, दांडू, कॅटी असे खेळ आपण भरपूर खेळलेलो आहेत. झोका, झाडाला बांधलेला झोका. हे बघा, चक्री, जी एखादी सायकल असते त्या सायकलचा टायर खराब झाला की ती गावाकडे आपण चक्री म्हणून तिचा वापर करतो. बहुतेक हे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये फक्त वांगीच आहेत. कुंभार आहे आणि शेती झाल्यावर अशी पोती भरून, पोतीच्या पोती भरून आपण ते घेऊन जातो मार्केटमध्ये, शहरामध्ये विकायला. यांच्या इकडं पेरू आहेत वाटतं. विहीर. हेच ते मामाचं गाव आणि मामाचं घर. काही वर्षापूर्वी काही लोक नदीतून पाणी घ्यायचे, मग विहीर खंदण्यात आली. विहीर झाल्यानंतर बोर आले. आता जागोजागी बोर आहेत आणि इलेक्ट्रिकवरचे बोर देखील आहेत. लिंगोरच्या. अशा प्रकारे हा छोटासा माझा जो प्रयत्न होता, हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला हा छोटा माझा प्रयत्न आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि एलिझाज कॉर्नरला तुम्ही सबस्क्राईब करून पुन्हा भेटण्याची तुम्ही भेटू शकता. बाय बाय, सी यू, टेक केअर, मे गॉड ब्लेस यू ऑल डिअर फ्रेंड्स.